Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए. भारत हा कोणत्याही एका महामानवाचा, एका धर्माचा किंवा एका विचार परंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, महात्मा गांधी, आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे अशा सर्व महामानवांच्या मानवतावादी सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत आहे, असं प्रतिपादन 89व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर येथे केलं. पिंपरी पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती लोकप्रतिष्ठानतर्फे येथील शाहू स्मारक भवनात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ समाजशास्त्र डॉक्टर ND जत्राटकर आणि ज्येष्ठ पत्रकार लेखक डॉक्टर संजय थोरात यांना लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर सबनीस बोलताना पुढे म्हणाले की भारतीय संस्कृतीची निर्मिती केवळ एका जातीत, धर्मात आणि अभिजन बहुजनांच्या कोणत्याही एका समूहात झालेली नाही. सर्व जाती, धर्म, आदिवासी समाज, अभिजनांचे ज्ञान, बहुजनांचे श्रम आणि सामान्य माणसांचे योगदान यातून भारतीय संस्कृती घडली आहे. त्यामुळे कोणत्याही एका विचाराला वगळून भारताचा समग्र विचार करता येणार नाही. बाबा भारती हे समन्वय, समता आणि संवादाचे प्रतीक होते. बाबा भारती बौद्ध विचाराशी निष्ठावंत असले तरी एका धर्माच्या चौकटीत अडकलेले नाहीत. बुद्ध धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मार्क्सवाद, गांधीवाद विचार यांच्या विविध ज्ञान परंपरेचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला आहे. विविध विचारामधील मानव कल्याणकारी मूल्यांचा समन्वय साधणे ही त्यांची भूमिका होती. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानने त्यांची ही सन्मयवादी भूमिका पुढे नेत विविध जाती धर्मातील आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मानवतावादी दृष्टीच्या व्यक्तिमत्वाचा गौरव केला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांना बाबा भारती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना मला विशेष आनंद वाटतो. शिवाजी विद्यापीठातील पाली भाषेच्या अभ्यासक्रमाला बाबा भारतीचे नाव देण्याबाबत विचार करावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे यांनी बाबा भारती यांच्या कार्याचा गौरव करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी पाली भाषा, बौद्ध वाङ्मय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी आयुष्यभर केलेले कार्य अतुलनीय असल्याचं सांगितलं. 1987 मध्ये प्रकाशित झालेल्या सुमारे 25,000 शब्दांचा पाली मराठी शब्दकोश हे त्यांच्या कार्याचे शिखर असून पाली भाषेच्या आणि बौद्ध वाङ्मयाच्या विस्मृतीत गेलेल्या समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांच्या शिक्षण नेतृत्वाचा उल्लेख करताना संशोधन, तंत्रज्ञान, डिजिटल युगातील आव्हाने आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संक्रमणा काळातील त्यांनी विविध महत्त्वाच्या शैक्षणिक समस्याचे नेतृत्व केले असून शिवाजी विद्यापीठांच्या ज्ञान, संशोधन आणि शिक्षणाच्या समृद्ध परंपरेला आधुनिक काळात पुढे नेण्याचं कार्य ते करीत असल्याचं डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं.
चांगला शिक्षक, संशोधन, विचारवंत आणि लेखक आपल्या कार्याचा गंध दीर्घकाळ समाजात टिकून ठेवतो आणि अशा कर्तृत्वाची स्मृती जिवंत ठेवायचे काम पुस्तकाच्या माध्यमातून होते, असेही त्यांनी नमूद केलं. पुरस्काराला उत्तर देताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांनी लोकशिक्षक बाबा भारती यांच्या कार्याचा गौरव करताना पाली मराठी शब्दकोशांच्या माध्यमातून त्यांनी बुद्धाचे तत्वज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य केले असल्याचे सांगितले. या शब्दकोश केवळ शब्दांचा संग्रह नसून ज्ञानाचे लोकशाहीकरण करणारा आणि सामान्य माणसाला मूळ बुद्ध विचाराशी जोडणारा महत्त्वपूर्ण सेतू असल्याचं त्यांनी नमूद केलं. ज्ञान हे विद्यापीठ आणि ग्रंथालयाच्या चौकटीत मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले पाहिजे, हीच लोकशिक्षकांची खरी भूमिका असल्याचं स्पष्ट करत त्यांनी शिक्षकासोबत लोकशिक्षक बनण्याचं मोठं सामाजिक दायित्व अधोरेखित केलं. नव्या पिढीशी केवळ वर्गखोल्यातून नव्हे तर त्यांच्या मनाशी व हृदयाशी संवाद साधत ज्ञानाचा वारस पुढे नेण्याची आवश्यकता व्यक्त करत बाबा भारती यांच्या नावाने मिळालेला हा जीवन गौरव सन्मान आपण कृतज्ञतेने स्वीकारत असून शिवाजी विद्यापीठाची सामाजिक बांधिलकीला अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रमुख अतिथी डॉक्टर आलोक जत्राटकर यांच्यासह पुरस्कारप्राप्त डॉक्टर ND जत्राटकर आणि डॉक्टर संजय थोरात यांनी मनोगत व्यक्त केलं. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचलन केलं तर प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले यांनी आभार मानलं. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी जाधव, डॉक्टर हरीश भालेराव, DG भास्कर, डॉक्टर किसनराव कुऱ्हाडे, डॉक्टर GB अंबपकर, अनिल मेहमाने, डॉक्टर कैलास सोनवणे, डॉक्टर प्रभंजन माने, डॉक्टर मानसिंग टाकळे यांच्यासह शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरुषोत्तम सदापुले, विनायक ठोंबरे, अजित पाटील, मल्हार जोशी, आनंदा कांबळे, प्रकाश कांबळे, सचिन कांबळे, RK कांबळे, आप्पा देशमुख, विजय कांबळे, हंबीरराव पाटील, रमेश पाटील, रवींद्र भारती, निमिष भारती, शार्दूल भारती, जय भारती, अमोल ढाले, राजरत्न गाडे आणि अभिजित भोसले यांनी संयोजन केलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.